नमस्कार मित्रांनो, मी राजू शिंदे. मी एका पुस्तकाबद्दल बोललोय, मॉन्क मोड ट्रेडिंग. खरं म्हणजे हे पुस्तक मी तुमच्यासाठी घेऊन येणारच आहे, पण त्याबरोबर याच्यावरती मला एक पॉडकास्ट देखील करावासा वाटला. कारण नक्की बरेच लोक पुस्तक वाचायचा कंटाळा करतात, पण पॉडकास्ट मात्र आपण जरूर बघाल. तर मी तुम्हाला प्रकरण बाय प्रकरण या पुस्तकाबद्दल माहिती तर देणारच आहे, त्याचप्रमाणे शांतपणे ट्रेडिंग कसं करायचं शेअर मार्केटमध्ये हे तुम्हाला मी समजून सांगणार आहे. कुठेही जाऊ नका, शेवटपर्यंत पाहत राहा. मॉन्क मोड ट्रेडिंग. आता मॉन्क मोड म्हणजे नक्की काय? ट्रेडरच्या आयुष्यातील शांत क्रांती याला असं म्हणता येईल. ट्रेडिंग ही केवळ आकड्यांची, चार्टची किंवा कॅन्डलची गोष्ट नाही मित्रांनो. ट्रेडिंग हा एक मनाचा खेळ आहे. फोकस, शिस्त आणि भावनावर ताबा ठेवणाऱ्या व्यक्तीचा हा खेळ आहे. बाजारात जिंकणारा ट्रेडर हा तेवढाच हुशार नसतो जितका स्थिर असतो, आणि ही स्थिरता निर्माण करण्याचा सर्वात शक्तिशाली मार्ग म्हणजे मॉन्क मोड. मॉन्क म्हणजे तुम्हाला माहिती आहे की साधू. तर साधू कशा प्रकारे आपलं लक्ष विचलित न होता त्यांचं ध्यानधारणा करत असतात, त्याप्रमाणे आपल्याला ह्या गोष्टी करायच्या. तर मॉन्क मोड म्हणजे साधू संन्याशाप्रमाणे जंगलात राहणं नाही, सर्व काही सोडून देणं नाही. मॉन्क मोड म्हणजे स्वतःची संपूर्ण ताकद एका दिशेला वळवणं, मेंदूतील गोंधळ संपवणं, आपल्याच ध्येयासमोर विचलनांचा सांगाडा मोडणं, म्हणजे जे मनात विचार येत असतात त्यांना मोडणं, आणि रोजच्या आयुष्यातील शिस्तीची निर्मिती करणं. याचा अर्थ काय? तर फोकस, साधेपणा आणि शिस्त म्हणजेच मॉन्क ट्रेडर. हाच तो मार्ग आहे ज्या हजारो मार्केट ट्रेडर्सनी स्वतःची ओळख बदललेली आहे. ही थोडीशी वेगळी कन्सेप्ट आहे, आपल्याला नक्की आवडेल. आपण शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. आता मार्केटमध्ये मॉन्क मोडची गरज काय? तर मित्रांनो, साधूला काय गरज आहे? तो आपल्या धारणा करत बसेल, परंतु तुम्हाला माहिती आहे की आपला हा बाजार माहितीच्या दहशतीने भरलेला आहे. सारखं आपल्यापर्यंत माहिती काही ना काहीतरी येत असते. आपले 100 व्हॉट्सअप ग्रुप असतात, यूट्यूबच्या 21 ट्रेडिंग सूचना असतात, ट्विटर असतं, दर मिनिटाला भावनिक पोस्ट मिळत असतात आपल्याला. दुसरे आपले मित्रपरिवार जे आपल्याला टिप्स देण्यात अग्रेसर असतात. तर ह्या सगळ्यांचा आपल्यावरती ओव्हरलोड होतो, आणि याला मनोविज्ञानात म्हणतात डिसिजन फटीग, अर्थात निर्णय थकवा. तर हा निर्णय थकवा जो दिवस जसा जसा जातो तसं मेंदूचं निर्णय घेण्याचं सामर्थ्य कमी होत जातं, आणि शेवटी ट्रेडर करतो तो भावनेवर आधारित व्यवहार. अचानक घेतलेली बाय एंट्री, नुकसान भरून काढण्यासाठी रिव्हेंज ट्रेड, स्टॉप लॉस हलवणे, चुकीच्या पोझिशन साईज करणे, हे सर्व नुकसानाचा रस्ता उघडतात. म्हणून बाजारात जिंकण्यासाठी मुख्य शर्त कुठली आहे? तर स्वतःच्या मनावरती नियंत्रण ठेवणं. आणि मनावरती नियंत्रण ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग जर असेल तो म्हणजे मॉन्क मोड. तर मॉन्क मोडचा मूलभूत नियम, एक गोष्ट, मॉन्क मोडचा पहिला स्तंभ आहे वन मिशन, वन फोकस, वन प्रायोरिटी. अनेक ट्रेडरचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे विखुरलेला मेंदू. आज EMA पाहतो तर उद्या RSI, तिसऱ्या दिवशी ऑप्शन चेन, आणि चौथ्या दिवशी एखाद्या गुरुची पद्धत कॉपी करतो. याचा परिणाम काय होतो? तर कोणतीही सिस्टीम जमत नाही, प्रत्येक पद्धत अर्धवट राहते, आत्मविश्वास कोसळतो, ट्रेडिंगमध्ये भीती वाढते. आणि मॉन्क मोड सांगतो की एकच प्रणाली निवडा आणि ती दिवस अविचलपणे पाळा. म्हणजे आपल्याला एकच ट्रेडिंग स्ट्रॅटेजी निवडायची आहे आणि 30 दिवस सातत्याने तिच्यावरती आपल्याला काम करायचं आहे. तर ती स्ट्रॅटेजी आपल्याला लोखंडासारखा परिणाम देते. आता मॉन्क मोड म्हणजे जीवनाचा नॉईज फिल्टर आहे. आपल्या जीवनात अनेक नॉईज सारखे येत असतात, त्याला फिल्टर करणं फार गरजेचं असतं. मानूया की तुमच्या मेंदूत रोज 1000 विचार येत असतात. जर यातील 900 काढून टाकले तर उरतात फक्त 101 महत्त्वाच्या गोष्टी. आपल्याला माहिती आहे की ही शक्ती मॉन्क मोडची आहे. तुमच्या मनातले कमीत कमी विचार राहिले पाहिजे, ते पाहणं फार गरजेचं आहे. तर ही विचार कोणते आहेत, विचलन कोणते आहेत? तर मोबाईलवरचे नोटिफिकेशन. तुम्ही ट्रेडिंग करता त्यावेळेला मोबाईलवरती नोटिफिकेशन येतं, आणि आपलं मग माहिती आहे तुम्हाला पुढे काय होतं ते. सोशल मीडियाचा अनावश्यक वापर, TV न्यूज आहे, इतरांची मतं आहेत, निरुपयोगी स्क्रोलिंग आहे, अनावश्यक बाहेर जाणं फिरणं आहे. ट्रेडिंग
ट्रेंडिंग ट्रेडिंग स्ट्रॅटेजी शोधत बसणं, कारण आपण नेहमी शोधत बसतो की अरे काय नवीन आहे का, काही नवीन आहे का, आणि कधी प्रत्येकजण विचारतो अरे काय नवीन तुझ्याकडे स्ट्रॅटेजी आहे का, तर असे प्रश्न विचारत राहतात. तर मॉन्क मोड हे सगळं कट करून टाकतो. असं करणं म्हणजे जीवनात शांतता निर्माण होणं आहे, आणि शांत मनच वेगवान आणि अचूक निर्णय घेऊ शकतं. तर मित्रांनो, मॉन्क मोडचा उद्देश ट्रेडिंग शिकवणं नाही, ट्रेडर घडवणं आहे. ट्रेडिंग शिकलो म्हणजे ट्रेडर होतो असं नाही. ट्रेडिंग स्ट्रॅटेजी कोणालाही शिकता येते. यूट्यूबवर हजारो ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आहेत आपल्यासाठी, पण सगळ्यात महत्त्वाची शिस्त शिकवणारी स्ट्रॅटेजी नाही. शिस्त शिकवणारा मेंटर, गुरु, इंडिकेटर किंवा कोणीच नाही आहे. शिस्त घडवते मॉन्क मोड. एक प्रोफेशनल ट्रेडर कसा असतो मित्रांनो, तर डिसिप्लिन, शांत, बोलण्यापेक्षा लिहितो जास्त, प्लॅननुसार चालतो, ओव्हर ट्रेड करत नाही, मिस झाला तर कशाला अशी मानसिकता त्याच्याकडे नसते, लॉस स्वीकारण्याची त्याची क्षमता असते, डिसिजन म्हणजे निर्णय घेण्याचा त्याचा वेग फार जास्त असतो, कमी माहितीवर तो मोठे निर्णय घेतो. हा ट्रेड साधूप्रमाणे संयमी आणि योद्ध्यासारखा तीक्ष्ण असतो. तर मित्रांनो, मॉन्क मोड ट्रेडरचा भावनिक रूपांतर म्हणजे इनर ट्रान्सफॉर्मेशन होणं फार गरजेचं आहे. मॉन्क मोड फक्त दैनिक रुटीन नाही, हा संपूर्ण व्यक्तिमत्वातील बदल आहे. बदल नंबर 1, कमी बोलणं, जास्त निरीक्षण. ट्रेडिंगमध्ये जास्त बोलणारे लोक कमी कमवतात. मॉन्क मोड निरीक्षण शिकवतं. बदल क्रमांक 2, प्रतिक्रिया कमी, प्रतिसाद जास्त. तर मार्केट पडलं, सामान्य ट्रेडर घाबरून जातो, पॅनिक होतो, पण मॉन्क ट्रेडर एकदम प्लॅन एक्झिक्यूट करतो. त्याला माहिती की इथे संधी आहे, आपण त्या ठिकाणी पैसे कमवू शकतो. बदल क्रमांक 3, स्वतःच्या भावनांवर ताबा. आता आपल्या भावना कुठल्या आहेत? भीती, लोभ, उत्साह, निराशा, मत्सर, हे भाव ट्रेडिंग खराब करतात. मॉन्क मोड भावनांना नियंत्रित करण्यासाठी माइंड मसल तयार करतो. बदल क्रमांक 4, दररोज 1% सुधारणा. एकदम मोठा बदल कधीच होत नाही मित्रांनो, तर 30 दिवसात 30% प्रगती आपली होऊ शकते, आणि 90 दिवसात 100% व्यक्तिमत्व बदलू शकतं. त्यासाठी आपल्याला दररोज 1% सुधारणा आयुष्यात करायला पाहिजे. तर आता समजा आपण तुलना केली, तर सामान्य ट्रेडर आणि मॉन्क मोड ट्रेडर याच्यातली तुलना केली, तर सामान्य ट्रेडर प्रत्येक दिवशी नवीन सिस्टीम शोधतो. मॉन्क ट्रेडर आहे तो फक्त एक सिस्टीम, एकच फोकस लक्षात ठेवतो. सामान्य ट्रेडर आहे जास्त स्क्रीन टाईम देतो, मॉन्क ट्रेडर मिनिमल स्क्रीन टाईम देतो. भावनिक निर्णय सामान्य ट्रेडर घेतो, आणि मॉन्क ट्रेडर नियमावर आधारित निर्णय घेतो. सोशल मीडियाचा प्रभाव असतो. मी आता एकदमच तुम्हाला सांगतो सामान्य काय चुका करतो, तर सोशल मीडियाचा त्याच्यावरती प्रभाव असतो. अधूनमधून तो शिस्त बाळगतो, कमी अविश्वास असतो आणि पटकन थकतो. पण मॉन्क ट्रेडरचं तसं नसतं. मॉन्क ट्रेडरचा मेंदू शांत असतो, त्याचं कठोर सातत्य असतं, खोल आत्मविश्वास असते आणि ऊर्जा, स्टॅमिना त्याच्याकडे भरपूर भरलेला असतो. तर मॉन्क मोड तुम्हाला शांत करत नाही, तुम्हाला धारधार करतो, तलवारीसारखं धारधार करतो. आणि काय वाटतं की मॉन्क मोड म्हणजे कंटाळवाणं जीवन, सगळं बंद, कोणाला भेटायचं नाही, फोन बंद, पण असं नाही, हे चुकीचं आहे. मॉन्क मोड हा उच्च कार्यक्षम मॉडेल आहे. हे तुमच्या जीवनातील अनावश्यक गोष्टी कापून टाकतो आणि महत्त्वाची ऊर्जा एकाच ठिकाणी केंद्रित करतो. ही साधूची शांतता अधिक योद्ध्याची आक्रमकता आहे, आणि हे ते दोन्ही एकत्र करतो. आता मॉन्क मोडचे उद्देश काय, तर मेंदू स्थिर करणं, निर्णय क्षमता त्याच्यामुळे आपली सुधारते, शिस्त निर्माण करणं, जीवन स्वयंचलित होतं, ध्येयाकडे पायपीट करणं, आपल्याला प्रगती दिसते. आणि हे 3 गोष्टी मिळाल्या की प्रत्येक ट्रेड हा बॅटलफील्ड स्ट्राईक होतो आणि ट्रेडर हरत नाही. आता ट्रेडरसाठी मॉन्क मोड म्हणजे काय, तर कमीत कमी माहिती, जास्तीत जास्त अचूकता, कमीत कमी विचार, जास्तीत जास्त फोकस, कमीत कमी भावनात्मकता, जास्तीत जास्त नफा, कमीत कमी गोंधळ, जास्तीत जास्त शिस्त. म्हणजेच मन जिंकलं की मार्केट जिंकणं सहज होतं. तर प्रकरणाचा आपला सारांश असा आहे की मॉन्क मोड म्हणजे ट्रेडरच्या मनातील गोंधळ दूर करून त्याला फोकस, शांत, निर्धारयुक्त मशीन बनवणारा मार्ग आहे. हा मोड मार्केट शिकवत नाही मित्रांनो, ट्रेडिंग रणनीती देत नाही, परफेक्ट इंडिकेटर देत नाही. हा मोड तुम्हाला परफेक्ट ट्रेडर बनवतो. तर आगामी
जे माझे पॉडकास्ट होते त्यात आपण अनेक गोष्टी शिकणार आहोत. तर त्याच्यामध्ये भारतीय ट्रेडर्सच्या खऱ्या समस्या काय आहेत, मॉन्क मोडची न्यूरोसायन्स काय आहे, फोकस निर्माण करण्याचे मार्ग कोणते आहेत, भावनावर नियंत्रण कशा प्रकारे ठेवायचं, एकच सिस्टीममध्ये मास्टरी कशी करायची आणि 30 दिवसाचा संपूर्ण मॉन्क मोड प्लॅन काय आहे ते आपण नक्की पुढच्या पॉडकास्टमध्ये बघूया. हा पॉडकास्ट आपल्याला कसा वाटला मला नक्की सांगा, कमेंट करा. आणि त्याचप्रमाणे जर हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रपरिवाराबरोबर तो शेअर पण करा. एवढी माझी आपल्याला नम्र विनंती आहे. धन्यवाद.